एका बाजूला महाराष्ट्रभरातून ग्रामसभेमधून गावाचे घोटाळे बाहेर काढण्याचं काम गावातले तरुण करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला मंगेश साबळे पाटील यांना तडीपारची नोटीस दिली जाते. हो, तेच मंगेश साबळे ज्यांनी कधी साडी घालून, तर कधी अंगाला पालापाचोळा घालून, तर कधी जिल्हा परिषदच्या समोर लाखो रुपयाची उधळण करून आपल्या गावाचे प्रश्न हे महाराष्ट्र पातळीवर मांडण्याचं काम केलंय. आज त्यांना तडीपारची नोटीस दिली गेली. आजपर्यंत मी मंगेश साबळे पाटील यांच्या ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभेमध्ये गोंधळ झाला किंवा भ्रष्टाचार झाला अशी कुठलीच घटना ऐकली नाही. परंतु दुसऱ्या बाजूला गावातल्या तरुणांनी प्रश्न विचारले म्हणून ग्रामसेवकाचा अटॅक होऊन मृत्यू झाला म्हणून त्या तरुणांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जातो. एकंदरीत विषय काय, जर तुम्ही गावाचे सरपंच असाल तर तुम्हाला सिस्टीममध्ये पैसे खाऊ घालायचे, स्वतःही पैसे खायचे आणि गावाचा कारभार करायचा आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर तुम्ही गावाचे सुज्ञ नागरिक असाल आणि गावाच्या कामाबद्दल जर तुम्ही प्रश्न विचारले तर तुमच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईल. एकंदरीत विषय काय, जर तुम्ही शिस्तीमध्ये काम करत असाल तर तुम्हाला फक्त आणि फक्त भ्रष्टाचार करायचा आहे. इमानदारीने जर तुम्ही काम केलं तर तुम्ही जर सरपंच असाल तर तुम्हाला तडीपारची नोटीस दिली जाईल आणि जर तुम्ही गावातले तरुण असाल तर तुमच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल. धन्यवाद.